श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्दूरोऽध्नो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्व्यतमसारासन्नासद्विघ्नानां या कुन्देन्दुतुषारः सौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम जय जय रघुवीर। श्री गणेशाय। आपण संत महिपती महाराजांनी लिहिलेल्या संत लीलामृत ग्रंथातलं काही संत चरित्र पाहतात। काल कान्होपाठकांचं कान्होपाठक केंदुरी गावचे यांचं चरित्र पाहिलं। आज आता नवीन चरित्र कोणतं आहे ते पाहू। श्री गणेशाय नमः। मागे हरीचे अवतार झाले तेव्हा दैत्य दानव संहारले, संत भक्ता रक्षले आता बैसले बौद्ध होणे, यज्ञाग्राहिले सर्वही षडवैरी वरती काही सत्कर्मासी ठाव नाही, तरुणोपाय काही दिसना, मग निजभक्तासी वैकुंठ विहारी सुमुखे तेव्हा आज्ञा करे, तुम्ही अवतार घेऊन महिवरी जड जीव धरित्री उद्धरावे, हे निजभक्त वैष्णव जनकीर्तीने भरले त्रिभुवना, भाविक तारेले पूर्ण नवल कोण पैयाचे। भगवंताने कलियुगामध्ये स्वतः अवतार घेणार नसल्यामुळे संतांना विनंती केली की तुम्ही आता अवतार घ्या आणि जडजीवांचा उद्धार करा। अवतार तुम्हा धरा या कारणे त्याच्यासाठी अवतार धारण केले संतांनी। उद्धराया जन जडजीवा, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी संतांचे अवतार आहेत। ते हे निजभक्त वैष्णवजन कीर्तीने भरले त्रिभुवना, भाविक तारले पूर्ण नवल कोण पैयाचे। नवल कोण पैयाचे, नवल कोण पैयांचे, परिसंतांचा द्वेष धरून चित्ती जे नाना परिषदे, त्यांसीही वेटला रुक्मिणीपती हे नवल चित्ती मज वाटे। संतांना जी शरण गेले त्यांना देव भेटेल यात काही शंका नाही, पण ज्यांनी संतांचा द्वेष केला त्यांनाही भगवंतांनी दर्शन दिले। ऐकोनी म्हणती श्रोते जनसंता छळता तरले कोणा, आशंकित झाले आमचे मनाप तरी संशय खंडन करावे। म्हणाले आपण म्हणता की संतांना छळणाऱ्या माणसाचाही देवाने उद्धार केला, म्हणाले अशी एखादी कथा आहे, अशी एखादी काही प्रत्यक्ष घडलेलं चरित्र असेल तर आम्हाला सांगा। तुंबे फिरती उदकावरी याची कोणते नवल बरे, जळी पाषाण तरला जरी तरी ते ईश्वरी लाघव। पहा भोपळे पाण्यावरती तरतात, सुके झाले भोपळे की ते भोपळे पाण्यावर तरतात, आणि नवीन पोहणारा असेल तर त्याच्या कमरेला जर तो भोपळा बांधला तर मग त्याची बुडायची भीती कमी होते आणि पोहायला तो शिकतो। म्हणजे भोपळे पाण्यावर तरतात यात काही नवल नाही। मग नवल कसलं आहे? पाण्यावरती जर दगड तरले तर त्याला महत्व आहे। रामनामाने ज्या वेळेला नळाने सेतू बांधला त्यावेळेला त्याच्यावर मारुतीने सांगितले तू राम नाम लिह,
रामनामाने दगड तरून गेले. श्रोते प्रश्न करते, देखा तरी ऐका, चरित्र आठवले का? नाना प्रकारे वैकुंठ नायका तारी असंख्य जडजीवा. अविंद राजा होता बेदरी, तो देव ब्राह्मणांचा द्वेष करे. स्वधर्म नावडे अंतरी, शिक्षा करे आचरता. तीर्थीकर बैसले लेख, दैवते फोडली चमत्कारिका. कित्येक वाटून लोक यवन सगळी कधी केले. बेदरला एक ब्राह्मण बादशाह होता, मुसलमान बादशाह होता. तो देवा ब्राह्मणांचा द्वेष करीत असतो. त्याला कोणी त्यांच्या धर्माचं म्हणजे हिंदू धर्माचं आचरण केलेलं त्याला आवडत नसतं. कोणी तसं आचरण करायला लागले तर तो त्याने शिक्षा करायचा. तीर्थक्षेत्री लोकांनी जाऊ नये म्हणून तीर्थक्षेत्रावर त्यांनी फार जबर असे कर बसवले. अनेक दैवत फोडली, कित्येक लोकांची विटंबना केली, कित्येक लोकाला त्यांनी बाटवलं, त्यांचं धर्म परिवर्तन केलं. आधीच कलियुगा मंगळवाणे त्यावेळी राजे यवना, प्रजा विश्वासी सुकृतहीन, मग काय उणे अधर्माचे. बाळपणापासून व्यभिचारी तो स्त्री राज्यातील कारभारी, करू नये ते भलतेच करे, तैसी परी ते जाहले. बाळपणापासून ज्याला परस्त्रीचा हव्यास आहे अशा माणसाला जर स्त्रीचा राज्याचा अधिपती केलं तर त्याच्या पापाला काही बंधच राहणार नाही. अमर्याद उद्धट बोलणे, त्यावेळी शिकलाट बघाणे, मद्य पिऊन वाद घालणे, तरी जिंकेल कोण तयासे. सत्शास्त्री दयाशी दुस्सह होता, तयास दाविली नूतन कवेला. भाविकासे नाना विकल्प घालतात, तरी कोण वर्जिता तयासे. ज्याला सत्शास्त्र आवडत नाही त्याला जर एखादं काव्य दाखवलं चांगलं तर तो त्यात वाटेल ते दोष काढत बसतो. गुरुने सांगितले, ब्रह्म एक विषय मात्र म्हणे स्वतंत्र, तरी वर्जिता कोणतयासी. ऐसी ऐसी असे न्याव्या उद्धार गती, या लगे अवतार घेतले संते. भक्त भाविक तरले क्षिती, संख्या निशिती न होय. गुरुने सांगितले की एकच ब्रह्म जगदंतरी भरलेलं आहे. हा म्हणा एक ब्रह्म कुठं आहे बघा, एवढं मोठं विश्व दिसते. आता त्या माणसाची वाद घालण्यात काय अर्थ, कारण त्याची ऐकून घेण्याची मनस्थिती येत नाही. जसं गुरुनी सांगितलं, सर्व सोनंच आहे. म्हणजे कशाला उद्देशून म्हटलं, सोन्याच्या दुकानामध्ये जे सोन्याचे दागिने बनवलेले होते ते एकाने दाखवले. म्हणले याला कानातलं, गळ्यातलं, अमुक तमुक काय काय मुलीचं लग्न होतं त्यांनी दागिने केलेले होते. ते संतांना दाखवले. संत म्हणले, अरे ह्यात सोनंच आहे, एक सोनं आहे. तुम्हाला वेगवेगळे दागिने दिसत असले ते मला एक सोनंच दिसतंय. आता ज्ञानी मनुष्य असं म्हणेल, पण अज्ञानी मनुष्य काय म्हणेल, अहो एक कुठं आहे, हे बघा ना, ही अंगठी आहे, हे कानातलं आहे, गळ्यातलं आहे, हा चपला हार आहे, अमुक आहे तमुक आहे. आता त्याच्याशी वाद कोण घालत बसेल. ऐसी असे न्यावया उद्धार गती, या लगे अवतार घेतले संते. भक्त भाविक तर लेक्षिती, संख्या निशिती नवया. तैसे कलियुगा मंगळवाणे त्याहिवरी राजा यवना. आचार ही नाव घे जन परमार्थ साधन मग कैजे. बेदरीचा राजा यवन त्याशी साक्षात पांडुरंग दर्शना. ते सुरस अनुसंधान परसास जन भाविक हो. आता त्या यवन, बिदरच्या यवन बादशहाला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन कसं घडलं ती कथा आता आपण ऐकूया. मंगळ वेड्यात दामाजी पंत अंबर लुटवले विप्राते. ही कथा भक्ती विजय ग्रंथी सादर श्रुती परिसली. रसद भरली पंढरनाथे, हा रायास कळला वृत्तांत. निरोप घेऊन दामाजी पंत राहिले क्षेत्रात जाऊने. मग बेदरी विंजरा कारणे राजा विचारे आपण. रसद भरून गेला दाण, साक्षात नारायण तो होता. घेतला भक्ताचा कैवार, तो कैसा आहे त्याचा पीर. दृष्टीने पाहावा साचार, इतके रूपावर बोलला. आपल्याला ती कथा ऐकली, कुठली ऐकली. मंगळवेढच्या दामाजी पंतांनी दुष्काळामध्ये सरकारचं जे गोडाऊन होतं, धान्य साठा होता सरकारचा, तो सगळा गोरगरिबांना वाटून टाकला. कारण लोक अन्नान्न दशा झाली होती. विचार केला की हे सगळं साठवलंय कशासाठी, नडी अडचणीच्या वेळेला कामाला यावं म्हणून साठवलं.
आणि ही माणसं तर मरायला लागलीत, मग साठा कुणासाठी आहे, म्हणून त्यांनी लोकांमध्ये ते वाटलं. आता दामाजी पंतांची जी द्वेष करणारी मंडळ होती त्यांनी बादशाहाला जाऊन सांगितलं, यांनी सगळं तुमचा खजिना लुटून टाकला, म्हणजे धान्य लुटून टाकलं, तिजोरीत पैसे काही भरले नाही. मग राजाने बादशाने पाठवलं त्याला पकडून आणण्यासाठी. तेवढ्यात भगवंताने महाराजाचं रूप घेतलं आणि त्याची जी काही रक्कम होती ती भरून टाकली आणि त्याच्याकडनं रिसीट घेऊन आणली. ती रिसीट त्याने दामाजी पंतांच्या ग्रंथामध्ये ठेवली. दामाजी पंतांनी ग्रंथ उघडून पाहिल्यानंतर त्यांना ती रिसीट दिसली. त्याने ओळखले भगवंताचे लिहिल्यावर. त्याने त्या सैनिकांना ती रिसीट दाखवल्याबरोबर त्यांनी त्यांना दामाजी पंताला सोडून दिलं. दामाजी पंत पुन्हा मंगळवेढ्याला आले, सन्मानाने परत आले. एवढी सगळी कथा झाल्यानंतर मग बादशाहला असं वाटलं की त्याची पैसे रक्कम भरण्यासाठी आलेला जो विठू महार होता तो कोण होता, तर तो प्रत्यक्ष पांडुरंग होता. मग आपण त्याला ओळखू शकलो नाही. नंतर आपल्या लक्षात आलं की तो प्रत्यक्ष परमात्मा आहे. मग म्हणाले आपण आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहूयात, तोच आला होता का कोण, ज्याची ही उपासना करतायत पांडुरंगाची. दामाजी पंत पांडुरंगाची उपासना करतायत, तर दामाजी ज्याची उपासना करतो तो प्रत्यक्ष पांडुरंगच आला होता का, हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू. असा विचार कोणाच्या मनात आला, तर त्या बादशहाच्या मनामध्ये तो विचार आला. तो कैसा आहे त्याचा पीर दृष्टीने पावा, साचारित के नृपवर बोलला. राजाज्ञा होताचे जाण असंख्यात निघाले सैन्य. अश्वरहं वरवारण अधर्मी यवन सांगाते. नाना परीची शस्त्रे तीव्र हसवे असते उल्हाट यंत्रे. सैन्य चालले अतिगजरे धुळीने अंबर कोंदले. राजाचं सगळं सैन्य निघाले, चतुरंग सेना निघाली. कुठे, पंढरपूरच्या दिशेने. नाना परीची शस्त्रे तीव्र सवे असते उल्हाट यंत्रे. सैन्य चालले अति गजरे धुळीने अंबर कोंदले. भिरी ठोकल्या महागजरे तगटे निशाणे बरोबरे. कहाळ आवाज तीव्र तंत्री नादांबरीने समाये. रेशोदिशी फाकली मात पंढरीत चालला नृपनाथ. आता काय करेल अनर्थ लोक बोलती परस्परे. आणि एवढं सगळं सैन्य घेऊन हा बादशाह, बिदरचा बादशाह चाललाय कुठे, पंढरपूरला. आता जाऊन काय तिथे तीर्थक्षेत्र आहे, सगळ्यांचं आदराचं स्थान आहे, तिथे जाऊन हा काय गोंधळ घालेल काय सांगता येत नाही. वृत्तांत कळला पंढरीसी वार्तिक सांगते पुजारी. असे राजा तसे क्षेत्रासी विठोबासे पाहावया. मार्ग क्रमला बहुतेक क्षेत्रीय लोदेक सैन्यात कोणी महाराष्ट्र लोक त्याते वार्ता जाणवले. वार्ता ऐकून ऐसी गजबजवले. क्षेत्रवासी म्हणते ईश्वर को शोभला आवासी कैसी गती कैसी करावी. आता त्या बिदर बादशाहच्या सैन्यामध्ये जे कोणी महाराष्ट्रीयन लोक होते त्यांनीही गुप्तहेरातर्फे बातमी पंढरपूरला पाठवली की बादशाह येत आहे. वार्ता ऐकून ऐशी गजबजले. क्षेत्रवासी म्हणते ईश्वर कोपला आम्हासी कैसी गती कैसी करावी. आधीचा विंद अविवेकी नर येऊन करील अनाचार. भ्रष्टवेला घेत विजयावर चिंता तुर. यासाठी एकांती बैसून सगळे यातील लहान थोर विचार करते. आता येथे राहता निश्चिती उत्तम गती दिसेना. समस्तांचा एक विचार ओस करावे. पंढरपूर वस्तभाव लपून संग्रम मुले लेकरे काढले. एक म्हणते देवावरी बाहेर घालून राहावे घरी. तो अनाथ नाथ भक्त काही वारी काय एक न करी सर्वथा. कोणी म्हणाले की तो परधर्मीय राजा येईल आणि आपल्याला पाठवेल, आपला धर्म बिघडून टाकेल, त्यापेक्षा आपण घरदार सोडून निघून जाऊ. काही लोक म्हणाले गाव सोडून जाण्यापेक्षा आपण गावामध्ये, आपल्या गावात, आपल्या घरातच थांबूयात, बाहेर पडायचं नाही. अविश्वासी जे का खळ म्हणते दुर्धर कलिकाल. आता काय करेल घननिळ राहिली वळत ह्याचे. दामाजी पंती अंबर लुटविला तेव्हा आनंद वाटला होता. दुष्काळी वाचलो होते आता प्रायश्चित्त ओढवले. म्हणाले दामाजी पंतांनी दुष्काळ असताना आपल्याला जे धान्य फुकट वाटलं ते खाताना आपल्याला गोड वाटलं म्हणले. पण आता बादशाह आल्यानंतर आपल्याला फटके मारेल त्यावेळेला आपल्याला खरं कळेल. दामाजी पंत अंबर लुटविता तेव्हा आनंद वाटला बहुता. दुष्काळी वाचलो ते आता प्रायश्चित्त ओढवले. ऐसे आपुले घरोघरी बोलता नारी म्हणते कोठे ठाव देईल धरित्री. झाली पंढरी होस तेव्हा.
मूर्ती लपवावी तळघरात तरी दर्शन घेतो नृपनाथ दे धुंडोनी समस्त पुजाऱ्याचे दंडिलके या लागे लपविता नाही दे का सिंहासनीच असो द्यावा 10 पुजारी राहिले देवापरी धगधगी ही जीवा वाटत. म्हणाले समजा आपण मूर्ती तळघरात लपवून ठेवली तर. दुसरे म्हणाले अहो तो मूर्ती पाहायला तर येतोय, ती लपवून काय करणार. मग 10-20 ब्राह्मण मूर्तीचं रक्षण करण्यासाठी पंढरपुरात थांबले. परी दुखदुखी जीवा वाटता त्या विरहित दुसरे काही क्षेत्रा माझे मनुष्य नाही व दिसते दिशा आहे. कोण हे समय रक्षता तो आर्थिक सांगते आणि काही यवन दूर योजने का पंढरीतील उदय का सवे कटक घेऊन म्हणाले उद्याचा मुक्काम त्याचा पंढरपूरला पोहोचणार, जवळ आलाय तो. ऐसी वार्ता ऐकता काने अधिकाचे भय उपजले म्हणे म्हणते काही रक्षेल चक्रवाणी आम्हाला कोण कळेना. 10 माझे 5 भय उपजले चित्ताशी मग म्हणा प्रसादी घेऊन रायाशी जावे वेगळीच वेडावया. नारळ बुक्का तुळशी माळ प्रसाद घेतला ते वेळे म्हणते नेऊन जेव्हा तात्काळ मग देव करील ते करो. सवयीच बोलते एकमेकाशी अभिंद सर्वताना अभिंदाशी नावडे तुळशी तस्कर देखून चंद्राशी द्वेष तयाशी वाटत आहे. अंत्यजास नावडे आचार मध्यपेस नावडे विचार भूतास नावडे कीर्तन गजराय इतरा सत्रपळते ते. कोणी म्हणलं आपण नारळ बुक्का घेऊन जाऊ प्रसाद घेऊ आणि तो बादशाला देऊ की तुम्ही काही पंढरपूरला येऊ नका, हा पांडुरंगाचा प्रसाद घ्या. कोणी म्हणले अहो त्याला तुळस आवडत नाही, नारळ आवडत नाही, बुक्का आवडत नाही, कशाला घेऊन जायचं तिथे. ज्याप्रमाणे आपल्याला चंद्राचा प्रकाश पाहिल्यानंतर आनंद होतो पौर्णिमेचा चंद्र, पण चोरांना त्याचा राग येतो. का म्हणावे अंधार असता तर चोऱ्या करायला बरं झालं असतं असं त्यांना वाटतं. तस्कर देखोन चंद्राशी द्वेष तयाशी वाटसे अंत्यजास नावडे आचार मद्य पियासे नावडे विचार. दारू पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा पिऊ नको, पण त्याला तो विचार आवडत नाही. भूतास नावडे कीर्तन गजरा ऐकता चतुर पळते रे. वाईट प्रवृत्तीच्या लोकांना कीर्तन प्रवचन भजन आवडत नाही. षंडास नावडे उत्तम जाया दुसरे छत्र स्वसे राया कल्पतरोनी बिडछाया देवहीना नावडे मिष्टान्न नावडे रोगी असे स्नान नावडे आळशी आशी कीर्तन न रुची कर्मटाशी पापी आशी काशी गया. रोगी माणसाला गोड पदार्थ आवडत नाही. आळशी माणसाला लवकर उठून स्नान करणं आवडत नाही. कर्मठ माणसाला कीर्तन प्रवचन आवडत नाही. पापी माणसाला काशी गया आवडत नाही. कृपणासे नावडे दान शूद्रास न रुचे वेदाध्ययन बद्रा नावडे आलाप गाणे कृपासे दर्पण कासया. कंजूस लोकांना दानधर्मामध्ये खर्च केलेला पैसा तो आवडत नाही. ज्याला अभ्यासच करायचं नाही अशा माणसाला वेदाभ्यास आवडत नाही. बधीर माणसाला गायन आवडत नाही. कुरूपाला आरसा आवडत नाही. स्वयातन सोसे न स्वयात न सोसे श्वानासे. कुत्र्याला त्याच्याच जातीतला कुत्रा आहे बरं का, पण त्या गल्लीतला कुत्रा या गल्लीत आला तर त्याला आवडत नाही. तो त्या कुत्र्याच्या अंगावर बुंकोत जातो अंगावर. स्वयात न सोसे श्वानासी क्षिप्रा आकाशे सुकरासी डुडुळ न पाहे सूर्यासी वैरमानसी तयाच्या. दूध प्यायला दिलं कोणाला डुकराला तर ते आवडत नाही, त्याला ती घाणच आवडते. वटवागळाला सूर्यदर्शन आवडत नाही. वैरमानसी तयाच्या ते वितुळासे रे कोणी नैने यवन संता पेलमाने जाईची पुष्पे असतील क्षणे तरी आवडीने तो घेता. त्याला म्हणाले तुळशी आवडणार नाही. जाईजुईची फुलं असली तर त्याला आवडली असते. एक म्हणजे ऋतू नसता कैची सोने मिळते राहता ऐसे पुजारी चिंता करता पंढना आता जाणवले निज भक्तांना संकट पडतात ते साई रुक्मिणी कांता घटित माव करता झाला करता ते कोणा सर्वथा नेनवे.
आता बरं म्हणाले जाई जुई फुलं मिळावी, तर आता तो सीझन पण नाही आहे. आता हा आता ऋतू नाही की जाई जुईची फुलं मिळतील असे. त्याला आवडतात बादशाला, पण तो आता ऋतू पण नाही ना, आणणार कुठून? एवढा विचार भक्तांच्या मनात येताच ब्राह्मण कन्या झाला श्रीहरी स्वरूप सुंदर अलंकार वरी सवे पिता असे बरोबरी गरुडबारी देखले रजस्वरा परमवान झाले असे हे ओढभरण मस्तके जाईची गुंफोनी सुमन हे जगत जीवने घेतले ऐसे रूप धरणारे देवदर्शनात आहे जड करी पुजारी देखून त्या श्री संतोष चंद्रगिराच्या सुमन जाळी होती मस्तके ते घेऊन घातले तर बघे हे म्हणती ऐशी पुष्पे नाही तया लोके होईल सुखेंद्रपणार्थ बुक्का तुळशी नारळ देखा तोही प्रसाद घेतला आणि गाती घेऊन या तर बघा 5 जण निघाले. भगवंताने एका ब्राह्मण कन्येचं रूप घेतलं आणि जाई जुईचा पुष्प हार पांडुरंगाला घातला. आता त्या पूजाने विचार केला की हा जाई जुईची फुले पण आहेत, हार पण आहे. हा बादशाला ती जाई जुईची फुलं आवडतात, तर हा हार आणि ही फुलं बादशाला पांडुरंगाचा प्रसाद म्हणून देऊ. सुमन जाळी होती मसके ते घेऊन घावणी घातली बघे म्हणती ऐशी पुष्पे नाही तया लोके होईल सुखी नृपणात बुक्का तुळशी नारळ देखा तोही प्रसाद घेतला आणि का हाती घेऊन या तर बघा 5 जण निघाले नमस्कारून देवादी देवा राज्य दर्शनात चालली तेव्हा म्हणती वृदा सांभाळी केशवा अघटित मावारचोनी क्षेत्रापासून अर्ध योजना मार्ग क्रमून गेले ब्राह्मण तो सैन्यस्वेरी देखून भयवीर म्हणता येते म्हणतील ज्या रक्षे जगदेठी तरी उत्तम हे गोष्टी नाही तरी पाठवे शेवटी महासंकटी पडेलो. 5 ब्राह्मण बादशहाला पांडुरंगाचा प्रसाद देण्यासाठी निघाले. बादशहाचं सैन्य पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की न जाणो बादशाह कदाचित आपल्यालाच बाटून टाकेल, आपलं धर्मांतर करेल, जे काही होईल ते होईल. आता काय, कारण बादशाकडे सैन्य जरी असंख्य असलं तरी आपला रक्षण करता पांडुरंगा येतो, काहीतरी मार्ग काढेल यातनं. म्हणतील ज्या रक्षेल जगदेठी तरी उत्तम हे गोष्टी नाही तरी पाठवेल शेवटी महासंकटी पडेलो. महाराष्ट्र मुत्सद्दी होते कोणी आधीच भेटले त्याला कोणी ते राया सांगते जाऊन हे समय पाहून ते रवा म्हणती दामाजी पंतांचा पीर देवा देवर खुणेवर त्याचे पातले मुजावर दर्शना साचारा फुले. महाराष्ट्रातले काही सैनिक होते, त्यांनी जाऊन बादशाह सांगितलं की आपण ज्याच्या दर्शनाला चालले आहेत पांडुरंगाच्या त्याचे सेवकरी पांडुरंगाचा प्रसाद घेऊन तुम्हाला द्यायला आलेले आहेत. ऐसे मुत्सद्दी सांगते बडवे प्रसाद पुढे ठेवते दोन्ही हाती कृष्णात करते काळाची गती आणि मारा ब्राह्मण सकळ सृष्टीचे बीज तया वंदिते गरुड तुझे मंगल निधीचा सहज मंत्र राज तया वसे 6 शास्त्रे 18 पुराणे वेद 4 वेद दया स्वाधीन ते काळावरील दृष्टी ठेवून जाते शरण येऊन असे. आता वास्तविकता परमात्मा सुद्धा ज्यांना वंदन करतो ते ब्राह्मण. काळाची गती कशी बघा की ज्याला आपण भूदेव म्हणतो, ज्याला प्रत्यक्ष परमात्मा ज्यांची पूजा करतो, असे ब्राह्मण आता कुठे निघाले, त्या बादशाला कृष्णात करतात. 6 शास्त्रे 18 पुराणे 4 वेद दया स्वाधीना तेही काळावरील दृष्टी ठेवून जाती शरण यवनासे ज्यांचे हृदयावरील लात सुचले भगवंते अद्यापीभूषण वाघ येतोय शरण जात यवनासी. भृगु ऋषींनी मारलेली लात भगवंत आपल्या छातीवरती अभिमानाने वागवतोय. तेच ब्राह्मण आज म्हणाले कशासाठी निघाले, बादशाला कुर्सीनाथ करतायत. ज्यांच्या मुखे करता आव्हाना तृप्त होती इंद्रादिगण ते समयावरील दृष्टी ठेवून जाते शरण यवनासी. ज्यांच्या मंत्राच्या उच्चाराने अग्नीमध्ये टाकलेलं हवनीय द्रव्य देवांपर्यंत जाऊन पोचतं ते ब्राह्मण. काळाची गती ओळखून त्याला शरण गेलेले आहे. ज्यांचे मंत्र सामर्थ्य प्रबळ जन्मे जे जाळलेले नाग कोळते कलियुगी हरपले सकळ झाले सबळ यवनते एवं काळाचे सामर्थ्य आणि देव जिंकले देशवदने प्राप्त झाले बंदिकाने मगर गुणनंदने सोडवले. सगळ्यात बलवान कोण आहे, काळ बलवान. आता ज्या 33 कोटी देवाची लोक पूजा करतात त्यांचा काळ प्रतिकूल आल्यानंतर रावणाने त्या सर्व देवांना बंदीशाळेत टाकले. म्हणजे काळ अनुकूल असेल तर सगळे जग पूजा करेल, काळ प्रतिकूल असेल तर सगळी जग निंदा करेल. कलीचे सामर्थ्याचे धरण लोक विकल्पी भक्ती ही न मग
एवं काळाचे सामर्थ्य आणि देव जिंकले दशवदने प्राप्त झाले बंदीखाने मग रघुनंदने सोडविले कलीचे सामर्थ्य जाणून लोक विकल्पी भक्तिहीन मग बौद्ध अवतार धरला हरे ना इतर दैवते लपविली. कली हा हे आता कलियुग आहे. या कलियुगाचं सामर्थ्यच एवढं आहे की भगवंताने देवांना सुद्धा लपवून ठेवलेलं आहे. म्हणून संतांना अवतार घ्यायला लावला. जेथे विविधांचे सामर्थ्य आहे तिथे ब्राह्मणाने करावे काय यवनाचे वागोरी भय कुरणेस पाय ते करते कुरणेस पाहे ते करते कोणी मुत्सदे होते विजरते राजाशी बोलते उत्तर विठोबा दामाजीचा पेर त्याचे मुजावर पाचले भुका नारळ सुमन जाळ ही तबक ठेवले त्याजवळी राई घेऊन करकमळी आश्चर्य मनात करत असे जो वैकुंठ वासी लक्ष्मी रमण ज्याच्या तिथे घेता सुमना पाहता पाहता निवृत्ती नयन पडले मोंचिताशी एक एक पुष्पने आता सुटी झाली ग्राणदेवता तो त्या माझे केश होता तो अवचित राहता येत असे. आणि त्या राजाला आश्चर्य आता जाई जुईचा हा ऋतू नसताना काळ नसताना ही जाई जुईची फुलं आली कशी त्याला मोठं आश्चर्य वाटतंय. आणि ती जाई जुईची फुलं कुणी आणली होती? भगवंतानेच एका लहान कुमारिकेचा वेश घेऊन ती फुलं भगवंताला अर्पण केली होती. ती फुलंच पांडुरंगाचा प्रसाद म्हणून ती देवाला द्यायला लागली. राजाने ती फुलं घेतली पण त्याच्यामध्ये त्याला एक केस दिसला. पाहता पाहता निवतीने न पडले मौन चित्ताचे एक एक पुष्प नाळता सुखी झाली घ्राणदेवता तो त्या माझे केश होता तो अवचित होता येता दृष्टीने पाहता नाळून राजा झाला क्रोधायमान थरथरा कापते ब्राह्मण घेईल प्राण म्हणून अविंदाचे शास्त्र ऐसे अन्ना माझे निघता केश तरी विटाळ झाला तसा मुर्दाड मांस ज्या रीती सामर्थ्य असल्या कोणा कारण तरी पाक धरते आता घेतील प्राण तो कैसा रक्षील ब्राह्मण म्हणून भय वाटत असे. आता ती संतापी माणसं बिदरचा बादशाह अन्नामध्ये जर केस सापडला तर ज्याने अन्न शिजवलं त्याला सुळावर देणारे आता तर हा केस त्या कशात मिळाला त्याला केस एक एक फुलाचा तो वास घेतोय त्या फुलामध्ये त्याला केस मिळाला आहे. त्यामुळे तो बादशाह संतापलाय. कुणाचा हा केस? सामर्थ्य असल्या कोणा कारण तरी पाकर्त्याला घेतील प्राण तो कैसा रक्षील ब्राह्मण म्हणून भय वाटत आहे. भ्रूसंकेते राजा वसर केश कोणाचा आहे आता बळवे होऊन भयवेत भयात हे भयाभीत विचार करते एकमेका म्हणते दामाजीच्या वेळी विठो नायक झाला वनवाळी त्याच्या मस्तकीची सुमन जाळे प्रसादी काळे आणला केशदेवाच्या शेजाण या संशयनसे आणायचे ते वेळी ब्राह्मण असत्य वचन बोलले. अहो म्हणाले हा भगवंताच्या डोक्याचा केस आहे. विठू महार ज्या वेळेला भगवंताने विठू महाराजचं रूप घेतलं ना त्यावेळेला त्याच्या गळ्यात हार घातला होता. त्या हार काढताना आता जो आणलाय आहे तो पांडुरंगाच्या मस्तकावरनं घातलेला आहे. तर तो पांडुरंगाच्या डोक्यातला एक केस त्या हारामध्ये आलेला आहे त्या फुलामध्ये आलेला आहे असं त्यांना सांगितलं. म्हणती दामाजीच्या वेळी विठो नायक झाला वनवाळे त्याच्या मस्तकीची सुमन जाळे प्रसाद एकाळी आणला केश देवाच्या असे जाण या संशय नसे आणायचे ते वेळी ब्राह्मणा सत्यवचन बोलले. म्हणते आजीचे मरण उद्यावरी चुकून गेले अवसरे पुढे काय हरे करेल हरे ते निर्धारी कळेना. जाऊ दे म्हणाला. आता देवाच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या मुखातनं शब्द बाहेर पडलाय ना काय की हा केस जो आहे तो देवाच्या डोक्यावरचा केस आहे एवढं तर ब्राह्मण बोलून गेले. ते म्हणाल राजा कुठे येतोय पाहायला पांडुरंगाच्या डोक्यावर केस आहे का नाही म्हणून. इथनंच परत गेला तर बरंच आहे म्हणाले. आणि समजा त्यातून आला उद्याचं उद्या बघूत म्हणाले. आजचं मरण तर टळलंय. म्हणते आजीचे मरण उद्यावरी चुकून गेले अवसरे हे पुढे काय करील हरी ते निर्धारी कळेना. राजा पुढे ती पुसत आहे का साया का असयाचा तुमचा देव आहे तो सत्वर सांगायला होता आहे. ऐकता वय वाटले ऐकून ब्राह्मण बोलते देव आहे तो पाषाणमूर्ती. राजा म्हणे त्याप्रती केश असते मग कैसे. आणि म्हणजे तुमचा देव कशाचा आहे? हे सोन्याचा आहे चांदीचा आहे पितळेचा आहे कशाचा तुमचा देव आहे? कुठल्या कशाने बनवलेला देव आहे तुमचा?
अहो म्हणले आमचा देव दगडाचा देव आहे. पांडुरंग कशाचा देव आहे? दगडाचा देव आहे. मग बादशाह म्हणतो जर तो दगडाचा देव असेल म्हणजे पांडुरंगाची दगडाची मूर्ती असेल तर मग त्याला जिवंत माणसाला जसे केस आहेत तसा केस त्या मूर्तीला कसा येणार? ऐकून ब्राह्मण बोलते देव तो आहे पाषाणमूर्ती. राजा म्हणे त्याप्रती केश असते. मग काही जे पाषाणाचे देव ते फोडून टाकले असंख्या ते परी केश देखले नाही ते असं ते मात बोलता. अरे म्हणाले मी कितीतरी देवाच्या मूर्ती माझ्या हाताने मोडून टाकल्यात, फोडून टाकल्यात. त्यात कुठल्याही दगडाच्या मूर्तीला डोक्यावरती केस आहेत असं मी पाहिलेलं नाही. खोटं बोलताय म्हणाले तुम्ही. पाषाणाचे देव ते फोडून टाकले असंख्यात परी केश देखले नाही त्या ते असत्यमात बोलत आहे. आवरी पुजारी बोलतो वरकड देवते आकारवंत आमचा देव निराकार सर्व याचा घात न करावा. म्हणाले बाकी साधे देव आहे. आमचा देव आहे तो कसा निर्गुण निराकार पण भगवंताच्यासाठी सगुण साकार झालेला असा आमचा हा प्रत्यक्ष परमात्मा आहे. यावरी पुजारी बोलतो वरकड दैवते आकारवंत आमचा देव निराकार सर्व याचा घात न करावा. सेंदूर शिरण्या देवीची ती तुमचे म्हणते असे फोडते तसे तैसे जसे पांडुरंगमूर्ती असे चित्तीनं म्हणावे. आम्ही याची करतो सेवा कुरळ असते आमचे देवा, कुरळ असते आमचे देवा, केस द्यायचा जाणावा संशय मनात न धरावा. अहो म्हणजे आम्ही रोज देवाची पूजा करतो. आम्हाला माहीत आहे देवाच्या डोक्यावर केस आहेत म्हणून. आपण चलावे ते थोडं सांगतो तैसे नसले जर तरी आमचे कापावे शिरायचे द्विजवर बोलते. अविवेकी राजा येऊन बांधून टाकले ब्राह्मण पाय का साधना केली त्याने जाऊन देणे हे सर्वता. त्याने त्या 500 ब्राह्मणांना तुरुंगात टाकलं. म्हणले उद्या जाऊ बघूया जर पांडुरंगाच्या मूर्तीच्या डोक्यावरती केस नसले तर तुम्हाला फाशी देणार. आपण चलावे ते जर आणतो तैसे नसले जर तरी आमचे कापावे शिरा ऐसे द्विजर बोलते. अविवेकी राजावर बांधून टाकले ब्राह्मण पायी का आज्ञा केली त्याने जाऊन देणे सर्वथा ऐसे म्हणून त्या अवसरी सैन्य माझी ठोकिल्या बेरी की सकाळच्या मुसत्रे चला पंढरी पहावया ते राजाज्ञा होता. एक सरा निघाले कटक धुळीने अंबर सकाळी कोंदाटले ते विवेक येऊन सर्व घाई ब्राह्मणाचा किती जीव म्हणून त्याच्या भयास्तव उजाड गाव झाले असो. आता ते अवसरी विप्रास घेऊन बरोबर सन्निध असता क्षेत्रपंढरी पुजारी यंत्र विविध चित्ती भय वागवून देवा अट्टासे करती धावा म्हणती धावा म्हणती धाव देवा देवा घडीत रचे. आता अपार भक्त तुझे श्री हरित्यासी रक्षेल हे नाना परिदेशी रामा हे अवसरी पाव लवकरी विठ्ठला. आणि सगळ्या भक्तांनी देवाचा धावा केला की देवा आमच्या मुखातनं जे शब्द बाहेर पडले ते आता खरं करणं तुझं काम आहे देवा. तू काहीतरी लीला कर. अपार भक्त तुझे श्रीहरी त्या असे रक्षिले नाना परे परेश रामाय अवसरी पाव लवकरी विठ्ठला. तू वैकुंठवासी लक्ष्मीवर आम्ही तुझे सेवागार धरून चाललेले बरोबरी घेईल कैवार कोणाचा पंढरी समितीचे जण आम्ही कापसू येवना विणे केश नसले तुझं काढणे तरी तात्काळ प्राण घेईल. तू तरी पाषाणमूर्ती सत्य ऐसे जाणती जनसमस्त परी आम्ही लिहून दिले निश्चित ते ध्यान त्वरित दाखवे. तू जरी न पावसे आम्हा काढणे तरी ब्रिदासी उणे मग देवा तुझं काढणे संत सज्जन हा सती. देवा तुझं ब्रीद काय आहे? जे तुला शरण येतील त्यांचं रक्षण करणं हे तुझं ब्रीद आहे. आम्ही तुला शरण आलेलो. आता आमच्या मुखातनं बाहेर पडलेला शब्द खरं करणं हे काम तुझं आहे देवा. जरी तू न पावसे आम्हा काढणे तरी विधा असेल उणे मग देवा तुझं काढणे संत सज्जन हा सदी बरी दिसेल ते सुखे करिया आम्ही तो उदार जीवावरे संकटे रक्षदा निर्धारी तुझी नसरी हरी असे ना बडवे पुजारी अशा रीती नाना परिचित करती क्लांती मग पुढे पायी चालती पळून जातील म्हणून हे तो सकाळ सैन्य देवला पुढारे सन्निध जाणून आणून पुजारे तया सूत्र बोलत तुम्ही ध्यान वर्णिले जैशा परे तैसेच दावा मदसा तुरे केश नसले देवासे जरी तरी मी प्राण घेईन भय घालून अशा रीती महाद्वाराशाला भूपती पुजारी असे
पळून जाते म्हणून पहिले 5 जण देवळात तयास यांनी सांगितले. मात्र देवाची शिर कुरळ आहेत किंवा नाही ते पाहावे. शिरीची टोपी काढून पाहते तो दिसे पाषाणमूर्ती तैसा जैसा तैसा जाय म्हणते आता गती भरवी नाही. समीप आले असता आले आता वर्ण म्हणून सुरुवात भरले नाही न देवास म्हणते ब्राह्मण ब्रिदास म्हणील. यवन बेदरी तनुपती येऊन पाहे पांडुरंगमूर्ती तो माथा कुरळ भार असती. मकराकृती कुंडले सरळ नाशिक कबीर कुंठी नासागरी धरून पाय तिथे तो दोन्ही कर ठेवले कटे सुंदरचे क्रीटी सोबत कासे दिव्य पितांबरा चरणी वाके कुरे तोड रह समचरण विटेवर देखता चिविरे देवान ऐसे देखो निते अवसरी राजा द्रवला निजांतरी द्वेषभाव टाकून तरी नमन करी सद्भावे. त्यातले जे सैन्यातले महाराष्ट्रीयन लोक होते त्यांनी जे देवळामध्ये 5 पुजारी शिल्लक होते त्यांना निरोप पाठवला. म्हणजे देवाच्या डोक्यावर केस आहेत का नाही बघा. ते देवळातले पुजारी म्हणतात अहो आम्ही रोज देवाला आंघोळ घालतो, देवाच्या डोक्यावर केस कुठे आहेत, आत्ताही पाहिलं तर दिसत नाही. मग ह्याने खूप धावा सुरू केला की देवा आता काही कर आणि तुझी लीला दाखव. बादशाह ज्या वेळेला पांडुरंगाच्या दर्शनाला आला तेव्हा त्याला भगवंताच्या डोक्यावरती केस दिसले आणि मग मात्र त्यांनी लांबून भगवंताला दर्शन केलंय. यवना बेदरी गणपती येऊन पाहे पांडुरंग मूर्ती तो माथा कुरळभार असती. मकराकृती कुंडले सरळ नासी कबीर गुंठी नासागरी धरून पाहे तिथे दोन्हीकडे ठेवली कटी सुंदर जगजेठी शोध कासे दिवे पितांबर चरणी वाकिन पुरे तोडर समचरण दी विटेवर देखता जिवेली देवाव ऐसे देखोन त्या श्री राजा दरवाला निजांतरी द्वेषभाव टाकून तरी नमन करी सद्भावे. मस्तकीचे कुरळ दोन उघडून पाहे तो रुधिर बिंदू त्यातून आले असते तेव्हा म्हणे मी अन्याय आचरलो यथार्थ हा देवा देव वैकुंठनाथाचा माझे पंथाचा पेर सत्य म्हणून दंडोत घातले. मग बादशाह म्हणतो की तुम्ही कदाचित केसाचा मुकुट देवाला घातला असेल तर म्हणाले त्यातले 2 केस उपटा देवाच्या डोक्यावरचे आणि मुळासहित ते 2 केस काढल्याबरोबर त्याला थोडा रक्ताचा थेंब लागल्याबरोबर बादशाह म्हणाला नाही खरंच ह्या केसाचा घातलेला टोप नाही, प्रत्यक्ष भगवंताच्या डोक्यावरती केस दिसत आहेत. मस्तकीचे कुरळ 2 उकडून पाय नृपनंदना तो रुधिरबिंदू त्यातून आले असते तेव्हा म्हणे मी अन्यायाचा यथार्थ हा देवा ते देव वैकुंठनाथ दामाजीचा पीर सत्य म्हणून दंडोत घातले. पुजारी सोडून या जाण तयासी वस्त्रे दिली नूतना म्हणते मी व्यर्थ केले क्षण नेणता महिमान देवाचे. मग ज्या 5 पुजाऱ्याला त्याने बंदीशाळेत टाकलं होतं त्याला मोकळं केलं. म्हणले मी तुमच्या देवाचं महत्त्व जाणण्यास असमर्थ आहे, पण देवाच्या संतांच्या कृपेने ना या दामाजी पंताच्या कृपेने मला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालं. म्हणे मी अन्यायाचा यथार्थ देवादिदेव वैकुंठनाथ दामाजीचा पीर सत्य म्हणून दंडवत घातले. पुजारी सोडून या जाण तयासी वस्त्री दिली नूतन म्हणे मी व्यर्थ वाहिले व्यर्थ केले छळण नेणता मान देवाचे. द्रव्य देऊन या राजा विप्राती करलेली पूजा वस्त्रे भूषणे करून उजा गरुडध्वज अर्पिले. हरिदासांशी बोलवून गरुड पारी करलेली कीर्तना क्षेत्रास कौल देऊन जाण गेला यवन बेदरासी. आणि मग पुजाऱ्यांच्या हातून त्यांनी भगवंताची पूजा करायला सांगितली. पुजाऱ्यांना सांगितलं माझ्या नावच्याच पूजा देवाला करा तुम्ही. कीर्तनकाराला बोलवलं आहे आणि कीर्तनकाराला सांगितलं या देवाच्या मंडपामध्ये तुम्ही कीर्तन करा, मी लांबून देवाचं कीर्तन ऐकतोय. हरिदासाचे बोलावून गरुडपारी करविले कीर्तना क्षेत्राचे कौल देऊन जाण गेला येऊन बेदरासे. सकाळ सैन्य गेले अधुरी मागे भरली क्षेत्र पंढरी भक्ताभिमान से हरी नाना परिरक्षित. अविंदराच्या दृष्ट होत त्याशी चमत्कार दाखवून तरी त्वरित दर्शन तिथले पंढरनाथे घडता दर्शन संतांचे. हे त्याला का घडलं की दामाजी पंतांसाठी भगवंताने विठू महाराजचं रूप घेतलेलं होतं. मग हा सगळा योग कोणामुळे आला होता पांडुरंग दर्शनाचा, तर दामाजी पंतांच्यामुळे आला होता. म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संत दर्शनाचा लाभ काय, प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन घडतं.
अविंदराजा दृष्ट होत त्याशी चमत्कार दावनी तुले दर्शन दिले पंढरनाथे घडता दर्शन संतांचे म्हणून भय नाशना म्हणते जगजीवन दृष्टा ते करोनी छळन स्वयं निवारण मग करी. म्हणून त्याला भयकृत आणि भयनाशन म्हटले. त्याने आधी यवनाचं भय मनामध्ये निर्माण केलं आणि स्वतःच माणसाला त्या भक्तांना निर्भय केले. म्हणून भयनाशना म्हणते जगजीवन दृष्टादी करोनी छळना स्वयं निवारण मग करे. कोणास वैर अथवा भावे दर्शन दिले देवा देवे तरी तरले स्वभावे निश्चय जीवे असो द्या. कोणी अखंड वैर धारण केलंय त्याचा उद्धार केलाय. वैर कोणी धारण केलं? पूतना मावशी आली होती कृष्णाला मारण्यासाठी. तिने वैरच धारण केलं होतं की मी मारीन कृष्णाला म्हणून, पण तिचाही उद्धार केला. कंसाचा उद्धार केला. जे जे राक्षस होते त्यांचा उद्धार केला. देव म्हणतो कोणत्या का होईना निमित्ताने, शत्रुत्वाच्या भावनेने का होईना, पण माझं चिंतन करा, माझं नाम घ्या. म्हणून कोण्यासे वैरे अथवा भावे दर्शन दिले देवा देवे तरी तरले स्वभावे निश्चय जीवे असो द्या. स्वस्ति श्री संत लीलामृत ग्रंथ श्रवणेची कृती मनोरथ प्रेमळ परिसो साधुदंत त्रिंशोत्तमोध्याय घोडहार साळा श्री कृष्णार्पणस्तु. कायेन वाचां मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूचे कमल जापती विठ्ठलाचे. ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे ते वदन कमल समनयन हरपल. भान पाहताची उभी माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलासी. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य बाला. मितीना बिरगुलाला दर्शना संत संत आला. जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत कुंतरे. चित्त हरी पायी गुंतरे चित्त हरी पायी गणूला पाव विठाई. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपाल शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।